हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक आणि शिपाई पदासाठी मोठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे उच्च न्यायालयाच्या इतिहासामधील ही सर्वात मोठी जाहिरात आहे. आत्तापर्यंत एवढी मोठी जाहिरात कधीच प्रसिद्ध झाली नाही. आता कालपासून म्हणजे 15 डिसेंबरपासून लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांचे अर्ज भरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तुमच्यापैकी काही जणांनी अर्ज भरले सुद्धा असतील आणि माझी तुम्हाला विनंती आहे किंवा सल्ला आहे की लवकरात लवकर अर्ज भरून घ्या. कारण काय होतं शेवटी वेबसाईट म्हणजे खूप जाम होते, फॉर्म भरल्या जात नाहीत आणि दिवस फार कमी आहेत अर्ज भरायला. त्यामुळं सुरुवातीलाच जेवढ्या लवकर फॉर्म भरता येईल तेवढ्या लवकर फॉर्म भरून घ्या. आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत की परीक्षा कधी होणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे, परीक्षा ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे, या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर दिलेले आहेत, पिऊन आणि क्लर्क दोन्ही पदांचे. तसंच प्रॅक्टिससाठी पेपर दिलेले आहेत आणि जो काही अभ्यासक्रम आहे त्यानुसार डिटेल्समध्ये माहिती यामध्ये दिलेली आहे. याच्या अगोदरचा अनुभव असा आहे की यामध्ये जी माहिती दिलेली आहे तसेच प्रश्न ॲक्च्युअल परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. त्यामुळं आत्तासुद्धा या परीक्षेला लिपिक आणि शिपाई दोन्ही परीक्षेला तुम्हाला फायदा होणार आहे आणि फी फक्त 200 प्लस GST इतकी कमी फी आहे आणि तुम्ही विकत घ्या, तुम्हाला निश्चितच याचा फायदा होणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. तर पहिला प्रश्न असा आहे की परीक्षा कधी होणार. आता एक लक्षात ठेवा की यावेळेस शॉर्टलिस्ट लावली जाणार नाही. त्यामुळं जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. मग आता परीक्षा कधी होणार तर आपले अर्ज भरायची शेवटची तारीख 5 जानेवारी आहे पहा. मग साधारणपणे जानेवारी आणि फेब्रुवारी 2 महिन्यामध्ये अर्ज भरपूर येणार आहेत. त्यामुळे त्याचं सॉर्टिंग म्हणजे त्याची व्यवस्थित सगळी तपासणी वगैरे केली जाईल आणि मार्च महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च महिन्यामध्ये तुमची परीक्षा होण्याची शक्यता आहे. लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांची परीक्षा फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च महिन्यामध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे. आता दुसरा प्रश्न आहे तर म्हणजे परीक्षा कधी होणार त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं आहे. तर फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च महिन्यामध्ये म्हणजे वेळ खूप कमी आहे. त्यामुळे एकही दिवस वाया न घालवता अभ्यास सुरू करा. परीक्षा कोण घेणार आहे? आता अर्जामध्ये तर तसं काही त्यांनी नमूद केलेलं नाही परीक्षा कोण घेणार आहे. परंतु आत्तापर्यंतचा जर अनुभव पाहिला आपण तर उच्च न्यायालयामार्फतच परीक्षा घेतली जाते आणि मागच्या वेळेस आत्ता 2025मध्ये ऑफलाईन परीक्षा झालेली आहे. 2023मध्ये लिपिकची परीक्षा ऑफलाईनच झालेली आहे. आपल्या ई बुकमध्ये मी त्याचे पेपरसुद्धा दिलेले आहेत. तर ते ऑफलाईनचेच पेपर आहेत. म्हणजे आत्तापर्यंत ही परीक्षा उच्च न्यायालयामार्फतच घेण्यात आलेली आहे. फक्त मागच्या वेळेस ऑफलाईन जरी पेपर असले, उच्च न्यायालयामार्फत परीक्षा झाली तरीसुद्धा आयोजन TCSनं केलेलं असावं असा एक अंदाज आहे. कारण विद्यार्थी संख्या 26,000 होती परीक्षा द्यायला. तर परीक्षा ही उच्च न्यायालयामार्फतच घेतली जाणार आहे आणि आत्तापर्यंत ऑफलाईनच झालेली आहे. त्यामुळं यावर्षी पण पेपर ऑफलाईन होऊ शकतो. तसं त्यांनी स्पष्ट उल्लेख जाहिरातीमध्ये दिलेला नाही आहे की परीक्षा ऑफलाईन होणार का ऑनलाईन. तर परीक्षा कोण घेणार तर उच्च न्यायालयामार्फतच परीक्षा घेतली जाईल आणि आत्तापर्यंत तरी उच्च न्यायालयानं ऑफलाईनच पेपर घेतलेले आहेत. मग यावेळेस ऑफलाईन घेणार का ऑनलाईन घेणार असा स्पष्ट उल्लेख कुठेही त्यांनी दिलेला नाही आणि पेपर पॅटर्नसुद्धा त्यांनी बदललेला नाही. त्यामुळं ऑफलाईनच होण्याची शक्यता जास्त आहे. पण एक सांगतो तुम्हाला, परीक्षा ऑफलाईन होऊ द्या किंवा ऑनलाईन होऊ द्या, आपला जो सिलेबस आहे त्यानुसारच तुम्हाला पेपर विचारला जाणार आहे. आत्तापर्यंत जसे प्रश्न आलेले आहेत पेपरमध्ये तसेच प्रश्न आगामी परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाणार आहेत. त्यामुळं त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. अगोदरचे झालेले पेपर पहा. ते सगळे पेपर आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये जे ई बुक दिलेले त्यामध्ये दिलेले आहेत. तर त्या पेपरमध्ये जसे प्रश्न विचारलेले आहेत त्यानुसार अभ्यास करा. जो सिलेबसचे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तो सिलेबस पहा आणि त्या सिलेबसनुसार अभ्यास करा. मग परीक्षा ऑफलाईन हो किंवा ऑनलाईन हो तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण आत्तापर्यंत तरी परीक्षा कशी झालेली आहे? ऑफलाईनच झालेली आहे आणि जाहिरातीमध्ये स्पष्ट उल्लेख त्यांनी कुठेही दिलेला नाही आहे की परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे म्हणून. फॉर्म ऑनलाईन भरले जाणार आहेत पण परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे असा कुठेही उल्लेख त्यांनी जाहिरातीमध्ये केलेला नाही.
त्यामुळं आपण असं गृहीत धरूया की आत्तापर्यंत ऑफलाईन झाली तर आतासुद्धा ऑफलाईनच होईल. पण अर्ज जास्त आहेत, तिन्ही न्यायालयाच्या परीक्षा एकत्र आहेत. मग त्यांनी ऑनलाईन घ्यायचं ठरवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. सिलेबस तोच असणार आहे, परीक्षेचा पॅटर्न तोच असणार आहे. त्यामुळं अभ्यास चालू जो सिलेबस दिला आहे त्यानुसार अभ्यास करा. परीक्षा कशी होणार आहे याचा विचार करत बसू नका. पण परीक्षा फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे एकही दिवस वाया न घालवता अभ्यास सुरू ठेवा. जर तुम्हाला लिपिक पदासाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. आणि रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतला तर ई बुक घ्यायची गरज नाही, यामध्ये सगळं कव्हर होऊन जातं. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडल्याला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.